आपण पाहताय लक्षवेधी आणि आपला आताचा विषय आहे गुलाम अलींना विरोध योग्य आहे का? असं म्हणतात की जेव्हा जेव्हा आक्रमण होतात, सत्ता परिवर्तन होतं आणि नवीन सत्ता प्रस्थापित होते, त्यावेळी जी कुऱ्हाड पहिल्यांदा ज्या ज्या गोष्टींवर बसते त्याच्यापैकी एक असते म्हणजे कला संस्कृती. कारण त्या गोष्टींना विरोध केल्याशिवाय तुमचं वर्चस्व सांगताच येत नाही आणि याचाच एक प्रयोग आपल्याला पुन्हा पुन्हा दिसायला लागलेला आहे. भारतात तर तो दिसतोच आहे, मुंबईत सुद्धा आता दिसला. तो म्हणजे ज्येष्ठ गझल गायक गुलाम अली, पाकिस्तानचे फणकार म्हणता येतील, पाकिस्तानचे अतिशय दिग्गज असे गायक. ते मुंबईत येणार होते, अनेकदा ते येतात सुद्धा. त्यांचा हा कार्यक्रम होणार होता आणि तो शिवसेनेने होऊ दिला नाही. त्याबद्दल शिवसेनेचं म्हणणं जगजाहीर आहे की पाकिस्तानी आणि भारतामध्ये अशा वादविवाद असताना, शत्रुत्व असताना पाकडे, त्यांच्या भाषेत पाकडे वगैरे आम्हाला कोणी नको, आम्ही त्यांना येऊ देणार नाही. असं वागणं योग्य आहे का? खास करून गुलाम अलींसारख्या व्यक्तीच्या बाबतीत अपवाद दाखवण्यासारखा प्रगल्भपणा शिवसेनेनं दाखवायला हवा होता का? आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत जतीन देसाई, प्रकाश अकोलकर, रत्नाकर महाजन आहेत आणि थोड्याच वेळात किशोरी पेडणेकर, ज्या शिवसेनेच्या महापालिकेतल्या गटनेत्या आहेत, आपल्यासोबत असणार आहेत. मी अकोलकरांपासून सुरुवात करतो. अकोलकर, शिवसेनेला असं ठामपणे वाटतं की अशा प्रकारे एखादा दंगा घडवून आणला, एखादा राडा केला की आपली मतं वाढतात. आणि कल्याण डोंबिवलीचं मतदान 4 दिवसांवर नव्हे, 15 दिवसांवर येऊन 15-20 दिवसांवर येऊन ठेपलेला असताना त्यांनी आयती संधी मला वाटतं गुलाम अलींच्या कार्यक्रम आयोजित करून संयोजकांनी उपलब्ध करून दिली. त्याच्यात 2-3 गोष्टी आहेत की याच्या पूर्वी जेव्हा गुलाम अलींचे कार्यक्रम झाले तेव्हा ते शिवसेनेने उधळले नव्हते. मला एक कार्यक्रम स्पष्ट आठवतो की प्रमोद महाजनांच्या हत्येला 1 वर्ष झालं. त्या वर्षा म्हणजे पहिल्या काय स्मृतिदिन म्हणू आपण, त्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने पूनम महाजन यांनी गुलाम अलीचा कार्यक्रम आयोजित केला होता. कारण गुलाम अली आणि प्रमोद महाजन हे उत्तम दोस्त होते आणि त्यांच्या दोस्तीचे ते कसे एकमेकांशी वागत आणि बोलत होते याचे व्हिज्युअल्स तिथे दाखवले होते. अर्थात शिवसेनेचं हे धोरण नवीन नाही, कारण 1991 पासूनच्या इतिहासात आपल्याला जाण्याची गरज नाही. खरं म्हणजे बाळासाहेबांना क्रिकेटविषयी अत्यंतिक प्रेम होतं, बाळासाहेबांना संगीताविषयी प्रेम होतं त्यांचे. पण तरी सुद्धा लोकांच्या भावनेला हात घालण्यासाठी भारत पाकिस्तान हा विषय अगदी पॉप्युलर ठरतो आणि जनमत आपणच एकमेव भारताच्या बाजूचे आहेत आणि बाकीचे सर्व भारताचे विरोधक आहेत. आणि आता तुम्ही म्हणालात तसं या पाकड्यांचे कार्यक्रम इथे काय आयोजित करता? मला वाटतं आता काही दिवसांनी शिवसेनेने असा जर फतवा काढला की घरी तुम्ही गुलाम अलींची गझलची सीडी लावली तरी तुमच्यावरती बहुधा खटला भरला जाईल. अशा प्रकारे ही दंडली चालू आहे. आणि मला मुख्यमंत्र्यांचं आश्चर्य वाटतं की सरकारतर्फे दुपारी असं सांगण्यात आलं होतं सरकारतर्फे की कोणी तक्रार केली तर सरकार त्याची दखल घेईल. त्यानंतर संध्याकाळी एका मोठ्या चॅनेलने असं वृत्त दिलं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असं म्हणाले की आम्ही पूर्णपणे गुलाम अलींना संरक्षण देऊ आणि कार्यक्रम होईल. पण त्याच्यानंतर मला वाटतं की संयोजकांनीच उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन गुडघे टेकलेले दिसत आहेत, कारण त्यांनाही राडा नको असावा आणि राडा न करतात शिवसेनेचं इप्सित साध्य झालेलं दिसतंय. मी जतीन देसाईजी आपल्याला विचारतो, मी म्हणतो शिवसेनेला बाजूला ठेवा, शिवसेनेला बाजूला ठेवा. एकीकडे दादरी घडते, पानसरे, दाभोलकर, करबुलगी आणि काय बाकीचे दाक्षिणात्य आपले लेखक आहेत त्यांच्याबद्दलच्या गोष्टी आपण पाहतोय. तिकडे वाजपेयींसारखे व्यक्ती आपला पुरस्कार परत करतायत. या पार्श्वभूमीवरती किमान ही एक छोटी संधी होती भाजपला की नाही आम्ही गुलाम अलींचा कार्यक्रम करून दाखवला, तोही होऊ दिलेला नाहीये. उलट या सगळ्या प्रकल्पामध्ये शिवसेनापेक्षा अर्थात, पण त्याच्या मागची खरी कारण आपल्याला माहिती आहे, शिवसेनेपेक्षा भाजप जबाबदार याला नाही. तर आपण लक्षात घेतो की सरकारची जबाबदारी आहे, ज्याला आपण स्टेट म्हणतो. स्टेटची जबाबदारी आहे, सरकारची जबाबदारी आहे. सरकारने अशा स्वरूपानं वातावरण निर्माण केलं पाहिजे आणि त्या वातावरणात प्रत्येकाला, जे कोणी आयोजक आहे त्यांना विश्वास त्यांचा बसला पाहिजे की आम्ही एखादा जर कार्यक्रम केला तर त्याला कोणीही तिकडे गोंधळ घालणार नाही, गोंधळ घालण्याची कोणीही हिंमत करू शकणार नाही. हा विश्वास जो आहे, मला असं वाटतं की या क्षणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, पण यापूर्वी देखील आपण जर पाहिलं तर यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार असताना देखील अशा स्वरूपानं झालंय आणि तेव्हा देखील तेव्हाच्या सरकारने ती हिंमत दाखवलेली नव्हती. ही देखील वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे. मला असं वाटतं 2-3 गोष्ट. एक तर तुम्ही ज्या स्वरूपानं म्हटलं या सगळ्या दादरी वगैरेच्या पार्श्वभूमीवर अशा स्वरूपानं कार्यक्रम व्हायला पाहिजे होतं, ही संधी होती. आणि दुसरं मला असं वाटतं की शिवसेनेबद्दल मी फारसं बोलणार नाही, कारण शिवसेनेचा आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा काही संबंध नाही, त्यांना काही कळत नाही. अशा स्वरूपाचा एखादा कार्यक्रम रद्द केल्यानंतर त्याची इंटरनॅशनल रेमिफिकेशन्स काय होतात. आणि आपण लक्षात घेतलं पाहिजे की गुलाम अलीचे प्रशंसक, गुलाम अलीचे चाहक, गुलाम अलींवर प्रेम करणारे भारतात लाखोंच्या संख्येनं आहे. भारतातल्या अनेक गायकांनी
गुलाम अलींच्या सोबत गाणं म्हटलंय. आता मग शिवसेनेने हे म्हटलं पाहिजे की त्यांच्यासोबत जे कोणी गाणं यापूर्वी म्हटलं त्या सगळ्यांनी माफी मागितली, त्या सगळ्यांनी माफी मागितली पाहिजे. अशा स्वरूपाची जी काही शिवसेनेची भूमिका आहे, मला 2-3 गोष्ट वाटतं की एकतर गेल्या वर्षी अशा स्वरूपानं मेकल हसन नावाचा एक पाकिस्तानी सिंगर आहे आणि पहिल्यांदा एक अशा स्वरूपानं की त्यांनी पुढाकार घेऊन इंडो पाक बँड बनवलेलं, म्हणजे त्यात भारतीय कलाकार आणि पाकिस्तानी कलाकार हे दोघंही एकत्र येऊन केलं आणि त्या लोकांनी प्रेस क्लबमध्ये त्याची अनाउन्समेंट करण्यासाठी कार्यक्रम केला की त्यात शिवसेनेच्या लोकांनी येऊन गोंधळ घातला. प्रश्न असा आहे की आपण जेव्हा संस्कृतीबद्दल बोलत असतो, कारण शेवटी संगीत जे आहे, संगीत संस्कृतीचा भाग आहे आणि शिवसेना, ठीक आहे, शिवसेनेचा विरोध असेल तर त्यांनी त्याप्रमाणे व्यक्त केला पाहिजे. म्हणजे संस्कृती जी आहे, पण ते संस्कृती शिवसेनेचा आणि संस्कृतीचा काय संबंध नाही. विचारत पेडणेकर आहेत, किशोरीताई पेडणेकर आपल्या सोबत आहेत, त्यांच्यानंतर मी अर्थातच महाजनांकडे आणि आबू आझमींकडे मी जाणारच आहे. किशोरीताई, हा काय प्रकार आहे? गृह खातं भाजपकडे आहे, सत्ता त्या अर्थानं मुख्यमंत्री या खात्याचे प्रमुख आहेत, राज्यमंत्री शिवसेनेचे गृहमंत्री. पण मला सांगा किशोरीताई, हा अधिकार शिवसेनेला कोण देतं? तुम्ही म्हणणार हा कार्यक्रम होऊ देणार नाही, मग इथे सरकार आहे की नाही हे ठरवणार कोण? हिंदू सुद्धा प्रेम करतात गुलाम अलींवरती. किशोरीताई, हो बरोबर आहे, हिंदू प्रेम करतात त्यांच्या कलेवरती, हे सगळं बरोबर आहे. परंतु स्वतःच्या राष्ट्राबद्दल, ज्या राष्ट्रावरती ह्या लोकांच्या ज्या काही कारवाया चालू असतात त्यांना विरोध दर्शवणं हे काय चूक आहे का? आणि आता ज्यांनी सांगितलं की शिवसेनेचं आणि संस्कृतीचं काही देणं ना घेणं, त्यांच्या बोलण्यावरनं त्यांची संस्कृती आम्हाला कळते काय आहे. त्यामुळे आमच्या संस्कृतीला तुम्ही हात घालू नका. आम्हाला जे आमची बाळासाहेबांनी ज्या आम्हाला संस्कृती शिकवली आणि दिली आहे त्याचं तंतोतंत पालन करणं हे आमचं काम आहे. आणि मुळामध्ये म्हणजे आजही आपल्या टीव्हीच्या माध्यमातून किंवा कशाच्या माध्यमातून बॅकवर्ड जरी नसले तरी शहरात आपली जी आहे बॉर्डर, त्या बॉर्डरवरती ज्या पद्धतीने आज आपलं खच्चीकरण केलं जात आहे त्याचा निषेध करणं काय चुकीचं आहे का? किशोरीताई, तो तुम्ही निषेध करा, तुमचा रागही पटण्यासारखा आहे की तिकडे आपल्या सैनिकांना मारलं जात आहे, छुपा दहशतवाद पोचला जातोय. एका पातळीपर्यंत असंही कदाचित म्हणता येईल की तुम्ही क्रिकेटपटूंना विरोध करता, चला कदाचित ते चालेल, पण किमान गुलाम अलींसारखी व्यक्ती आहे, ती एवढी ज्येष्ठ आहे आपल्या क्षेत्रामधली, त्यांच्यापुरता एक अपवाद केला असता शिवसेनेनं तर जरा जास्त बरं पडलं नसतं का? तुम्हाला असं नाही का वाटत? क्रिकेटला तरी शेवटी पैशाची गणितं आहेत, क्रिकेटमध्ये शिरलेल्या कुप्रवृत्ती आहेत, पण किमान गुलाम अलींच्या बाबतीत तुम्ही हा अपवाद नसता का करू शकला असता? एवढा मोठेपणा तर बाळासाहेबांनी पण दाखवलेला आहे, त्यांच्याकडे तर कोण घरी येऊन बसलं होतं पायापाशी ते सुद्धा आपल्याला माहिती आहे. मुळात म्हणजे एकतर शिवसेनेने कोणतीही भूमिका घेतली, आज आपण असं म्हणताय तसं जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे झालं तर तुम्ही उलट म्हणायला सुरुवात केली असती की आता शिवसेनेमध्ये काय हे राहिलं नाही, राम राहिला नाही. कारण प्रत्येक वेळेला आम्ही तुम्हाला विचारून करावं असं काही नाही ना. हे आम्हाला आजही वाटतंय की पाकिस्तानाने ह्या सगळ्या बाबतीत सुधारलं पाहिजे. पण म्हणजे किशोरीताई, यापुढे मुंबईत कुठला कार्यक्रम घ्यायचा झाला, किशोरीताई यापुढे जर का मुंबईत कार्यक्रम घ्यायचा झाला तर महापालिका आणि पोलिसांच्या विभागाकडे जायचं का मातोश्रीवरती येऊन ऍप्लिकेशन सबमिट करायचं, ते पण जाहीर करा? मातोश्रीवर जाऊन करायचं का काय करायचं ते आम्ही ठरवू, कुठून जाऊन करायचं. परंतु हा विरोध आहे, हा पाकिस्तानाच्या संस्कृतीचा विरोध आहे. बरं, मग ते कवी असो, क्रिकेटपटू असो, नाही अजून कोण असू दे. बरं किशोरीताई, तुम्ही आमच्यासोबत राहाच. किशोरीताई, तुम्ही आमच्यासोबत राहाच, कारण तुम्ही म्हणाला की पाकिस्तानच्या संस्कृतीचा विरोध आहे. आता गझल, रागदारी याच्या बाबतीत भारत पाकिस्तानाचा वारसा कुणाचा आहे जगजाहीर आहे, पण तुम्ही असं ठरवून टाकलेलं आहे की गझल पाकिस्तानची आणि आमचं काय असेल ते शास्त्रीय, निमशास्त्रीय, सुगम संगीत. मी महाजनांकडे जातो, कारण महाजन या दोघांमधले जाणकार पण आणि रसिक पण आहेत. महाजनजी, कशा प्रकारे तुम्ही बघता शिवसेनेच्या या स्टान्सकडे? असं आहे, मुळामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश हा सगळा एकीकडचा एकच जिओ पॉलिटिकल भूभाग आणि एकच जिओ पॉलिटिकल एंटिटी आहे. हा इतिहास पहिल्यांदा लक्षात ठेवला पाहिजे. बरोबर आहे. काही कारणावरनं त्यांच्यामध्ये
मतभेद झाले, 2-3 वेगळे देश झाले, तरी सुद्धा या भूभागाचा म्हणून एक सांस्कृतिक वारसा आहे आणि त्या सांस्कृतिक वारशाचा भाग म्हणून एका देशातले कलाकार, एका देशातले खेळाडू दुसऱ्या देशामध्ये जात असतात. उद्या उदाहरणार्थ एखाद्या भारतीय ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम लाहोरमध्ये ठेवला, तिथं पाकिस्तानातल्या माथे फिरूनी विरोध केला तर काय करायचं? पण एवढा म्युच्युअलिटीचा सुद्धा विचार करायचा नाही आणि आम्ही म्हणतो तेच खरं, आम्ही म्हणतो तोच नियम, आम्ही म्हणतो तोच कायदा, आम्ही म्हणतो तीच घटना, असा हम करे सो कायदा ही ज्यांची जन्मखूण आहे अशा लोकांशी तुम्ही कितीही या बाबतीत कितीही शांतपणानं कितीही तार्किक दृष्ट्या आर्ग्यू केलं तरी त्याचा काही फारसा उपयोग होणार नाही. शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये बाकी काही मतभेद असले तरी वरवंटेशाही, दडपशाही आणि लोकांना दहशतीखाली जगण्याला भाग पाडणं एवढ्या एका बाबतीत मात्र संपूर्ण मतऐक्य आहे. हाच या प्रकरणाचा धडा आहे आणि ज्यांच्याकडे या राज्याचं गृह खातं आहे त्यांनी शिवसेनेसमोर, शिवसेनेच्या दडपशाही समोर सरळ सरळ पांढरं दिशाड फडकवल्याची ही निशाणी आहे. मी हा मुद्दा महाजनांचा बरोबर आहे की असं हे पांढरं निशाण का फडकावलं असेल गृहमंत्री असणाऱ्या, मुख्यमंत्री असणाऱ्या फडणवीसांनी, तो अकोलकरांसाठी मुद्दा मी राखून ठेवतो. मी पहिल्यांदा अबू आझमींकडे जातो. अबू आझमीजी, आता पाकिस्तानचा माणूस म्हणून या एका छोट्याशा कारणामुळे एका मोठ्या गायकाला भारतामध्ये, मुंबईमध्ये येऊ दिलं गेलेलं नाहीये, तुमची त्यावरची प्रतिक्रिया? देखिए, मैं तो कहता हूँ पाकिस्तान जब तक इस तरह से आतंकवाद बंद नहीं करता तो आप पाकिस्तान से रिश्ता ही तोड़ दीजिए और खुल करके जम के बात कर दीजिए. एक है कि कैसा पर्दा है कि चिलमन से लगे बैठे हैं, साफ छुपते भी नहीं, सामने आते भी नहीं. अब बार बार ये बात हो रही है, उसके बाद मना किसने किया है? यदि ये तय है कि पाकिस्तान के लोग हमारे देश के अंदर आतंकवाद का बढ़ावा दे रहे हैं तो मुझे लगता है कि अगर पाकिस्तान से रिश्ता तोड़ना है तो पाकिस्तान के लोगों का वीज़ा आने जाने का बंद कर दीजिए. और लगता है कि नहीं भाई, आम जनता में कोई बात नहीं होना चाहिए तो खुला रखिए. तो ये दोनों पॉलिसी कैसे चलेगी?